नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबा राय, छत्रपती श्री शिवराय, माझे सद्गुरु परमपूजनीय गुरुजी अरविंदनाथ, हे तेजस्वी व्यासपीठ आणि व्यासपीठावरच्या समोर उपस्थित आपण सर्व संत श्रोते, तुम्हा सर्वांच्या चरणी या ज्ञानेश्वरी सेवकाचा, रामभक्ताचा शिरसाष्टांग दंडवत प्रणाम। नर्मदा मैयाच्या पवित्र तटावर वसलेल्या या जबलपूर पुण्य शहरात वारकरी महामंडळ, आषाढी कार्तिकी वारी महामंडळ गेले सातत्याने 11 वर्ष सातत्याने विविध उपक्रम करते। वारीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जी एक भव्य दिव्य परंपरा आहे, सर्व समाजातल्या, सर्व स्तरातल्या, सर्व आत्ताची जात ज्याला म्हणतात त्या जातीतल्या सगळ्या हरिभक्तांनी एकत्र यावं, पंढरपूरला 15 दिवस 16 दिवस प्रवास करत 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 ऊन वारा पाऊस थंडी याची तमा न बाळगता विठ्ठलाचं नाव घेत, संतांची नावं घेत, अभंग गात पंढरपूरकडे जावं, वाटेत जे मिळेल ते खाऊन झोपताना प्रबोधन कीर्तन प्रवचन ऐकत राहावं, ऐकत झोपावं, सकाळी उठावं आणि पुन्हा पंढरपूरच्या दिशेने जावं। कित्येकांना पंढरपुरात दर्शन मिळतं मिळत नाही, पण केवळ कळसाच्या दर्शनाने सुद्धा धन्यता मानणारे वारकरी 700 वर्षाहून अधिक काळ ही परंपरा चालू आहे। आणि तशीच परंपरा बृहन महाराष्ट्रात जबलपूरमध्ये तुम्हा सगळ्यांनी सुरू केली आणि 11 वर्ष झाली अव्याहतपणे चालू आहे। आता आपण तपपूर्तीकडे निघालोय। ही गोष्ट सोपी नाही। एखादी गोष्ट सुरू करता येते, त्यात सातत्य राहत नाही। साधनेचं काल मी गमक सांगत असताना म्हणालो की सातत्यपूर्ण राहणं, त्या विचारात सतत बुडलेलं राहणं खूप अवघड गोष्ट आहे। मी सुरुवातीला पहिल्यांदा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींविषयी थोडं बोललो। काल मी सेना महाराजांबद्दल थोडंसं बोललो। या संत परंपरेतलेच ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन आणखीन एक संत म्हटलं तर हीन जातीत जन्माला आलेले, महार समाजाचं प्रतिनिधित्व करणारे, महार समाजात जन्माला आलेले संत चोखामेळा महाराज। अवहेलना सहन करायची ताकद नसते बरं का आपली। आज मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या मिळत आहेत, संपत्ती मिळते, पण समाजाने आपल्याला सन्मान का द्यावा? काय जगलो असं आपण? पण केवळ आपण हीन जातीत आहोत म्हणून सतत सतत अवहेलना। ज्याला कोणाला अवहेलना मिळते तो त्याचा सूड घेण्याच्या प्रवृत्तीत निर्माण होतो बरं का। कित्येक वेळा तो समाजावर सूड उगवतो। आपल्या संतांचा विशेष असा आहे, मग संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनात असंच आहे बघा ना। त्या काळातल्या विद्वानांनी केवळ हीन जातीतल्यांनाच नाही त्रास दिला होता, ज्ञानेश्वर महाराजांनी किती त्रास झाला। पण तो त्रास अशासाठी होता की नियमांचं कठोर 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 पालन। फार ते चुकीचे होते का असं नाही, पण धर्मामध्ये थोडीशी लवचिकता असावी लागते। धर्म म्हणजे शाश्वत नियम,
पण ते शाश्वत नियम पालन करत असताना ज्यांच्या संवर्धनासाठी, ज्यांच्या पोषणासाठी, ज्यांच्या विकासासाठी ते नियम आहेत, त्या नियमाचं पालन करताना त्या व्यक्ती संपल्या तर उपयोग काय? कोणासाठी नियम आहे ते? समाज सुदृढ राहावा, उत्तम राहावा, निरोगी राहावा मना आणि बुद्धीनी, त्यासाठी जे नियम आहेत त्या नियमानं म्हटलंय धर्म. पण कित्येक वेळेला वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये समाजाची धारणा, व्यक्तीची धारणा करण्यासाठी नियम पूर्णतः न बदलता त्यात थोडासा जो बदल करायचा असतो, थोडासा बदल हा तात्पुरता, त्याला म्हटलंय नीती. धर्म आणि नीतीची सेज करी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंताच्या अवतार करायचं रहस्य काय आहे? धर्म जास्त कठोर झाला तर तोच समाजाचा घात करायला प्रवृत्त होतो. धर्म नाही होतो, त्याचे आचरण करणारे, त्याचे नियम लावणारे. म्हणून कुठे 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 नीतीचा योग्य पद्धतीने वापर करावा लागतो. अशा त्या कठोरतेमध्ये सतत अवहेलना सहन करणारे चोखामेळा महाराज महार जातीत जन्माला आलेत. त्या काळामध्ये रस्ते झाडणं, शौचालयातले सगळा मल स्वच्छ करणं, मेलेली गुरढोरं ओढून रोगराई पसरू नये म्हणून त्या सगळ्या रचना करणं, अशी कामं चोखामेळा महाराज करतायत. रोज त्या कीर्तनामध्ये जाऊन उभे राहत आहेत. पांडुरंगाचं दर्शन मिळतंय का नाही, कोणी देवळात सोडत नाहीये, लांबनं दर्शन घेत आहेत. एक दिवस नामदेवरायांच्या कीर्तनात बसलेले असताना नामदेवरायांची दृष्टी त्यांच्यावर पडते काय? नामदेवराय त्यांना ओळखतात काय? नामदेवराय त्यांना जवळ बोलवतात. उराउरी भेटलेत. त्यांना उपदेश केला, विठ्ठल नामाचा उपदेश केला, राम नामाचा उपदेश केला. राम कृष्ण हरी हा आपल्या वारकरी यांचा अखंड जपण्यासारखा जप आहे बरं का. मुख्य ओळख काय वारकऱ्यांची? राम कृष्ण हरी. काय आहे नंतर सांगेन. रामकृष्ण हरी मंत्र बस. आता कामं करतायत. कोणी अवहेलना केली, कोणी त्यांच्या सावली पडू देईनात, तरी सुद्धा कुठेही मन खट्टू न करता, कोणाचाही राग न करता, कोणाचाही द्वेष न करता, कुठलाही उद्वेग नाही, बस विठ्ठल नामामध्ये तल्लीन होत गेले. त्यांचे काही अभंग, काय सुंदर भाषा आहे बरं का. ते म्हणतात, अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, परब्रह्म सोज्वळ विटेवरी. काय शब्द आहेत बघा. अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, परब्रह्म सोज्वळ विटेवरी. भंगी समाजातली व्यक्ती अशा पद्धतीशी उत्कृष्ट भाषा. भगवत भक्तीमध्ये देह शुद्ध झाला, मन शुद्ध झालंय, वाणी शुद्ध झाली आहे, आणि भगवंताच्या कृपेने जे शब्द बाहेर पडतात ते असे असतात बरं का. मोठमोठ्या कवींनी तोंडात बोटं घालावीत अशी सुंदर भाषा आणि अनुभव भगवंताच्या कृपेने बाहेर पडतोय. विठ्ठल भक्तीमध्ये रमलेले संतांच्या प्रभावळीतले संत एक दिवस मंगळवेढ्याला जन्म आहे त्यांचा. मंगळवेढ्याला एक त्या मुस्लिम शासकानं तटबंदी बांधण्यासाठी काही गड्यांना बिगाऱ्यांना बंदिवान केलं आणि तिथे कामाला जुंपलं. त्याच्यामध्ये हे डोक्यावर दगड वाहणारे चोखामेळा महाराज, ती दरड, ती बांधलेली भिंतच कोसळली आणि त्यात अनेक कामगार कारागीर जखमी झाले, काही मृत्युमुखी पडले. त्यात हे मृत्युमुखी पडले. देह तर संपला. भगवंताच्या डोळ्यात अश्रू. त्यांची सगळ्यांचीच एकत्र
देहाला अग्नी देऊन उत्तर क्रिया केल्या आणि पांडुरंगाने नामदेवरायांना दृष्टांत दिला की जा माझ्या चोख्याची अस्थी घेऊन ये. कसं ओळखू? एवढ्या लोकांना तिथे भस्मसात केले, जाळल्यानंतर आता त्यातल्या अस्थींना ओळखू कसा? नाम्या एक एक हाड उचल आणि बघ, ऐक, ज्या हाडातनं माझा आवाज येईल, ज्या हाडातनं माझं नामस्मरण येईल, ती माझ्या चोख्याची हाड आहेत, ते माझ्या चोख्याच्या अस्थी आहेत, घेऊन ये त्यांना. आपण म्हणतो ना हाडाचा कारागीर आहे, हाडाचा शिक्षक आहे, तसे हे हाडाचे साधक आहेत. नामस्मरण भक्ती अशी मुरली पाहिजे की जड असलेल्या हाडातनं सुद्धा त्यांचा आवाज आला पाहिजे. नामदेवराय जातात, त्या अस्थी कोणाकोणाची हाड उचलतात, अस्थींमधनं ज्या अस्थींमधनं आवाज येतो त्या अस्थी विठ्ठल विठ्ठल नाव घेणाऱ्या त्या डोक्यावर घेऊन येतात आणि पंढरपूरच्या त्या भूवैकुंठाच्या मंदिराच्या दारात आपण पांडुरंगाकडे बघितलं की दरवाजाच्या महादरवाजाच्या उजव्या बाजूला जो एक छोटासा दगड आणि त्याच्यावर मखर आहे, ती चोखामेळा महाराजांची समाधी आहे. तिथे नमस्कार केल्याशिवाय कोणी जाऊ नका बरं. आहात पांडुरंगाच्या भक्तांमध्ये संतांमध्ये जातीयतेचं विष नाहीये. तशीच अंधश्रद्धा नाहीये. ज्ञानाच्या भक्कम पायावर उभा असलेला हा दिव्य संप्रदाय आहे. जेथ कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावेत, असे हे संत मालिकेतले ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतले ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले संत श्री चोखामेळा महाराज महार समाजात असून सुद्धा भगवंताचे परमभक्त आहेत. ते म्हणतात, राम ही अक्षरे सुलभ सोपारी, जपता निर्धारी पुरे कोड, इतकेच देई राम नाममुखी, संतांच्या संगती सेवा सार. इतकेच दे देवा, काय कर, मुखी राम नाम दे आणि संतांची सेवा दे. बस, याच्यापेक्षा काही मागू नये आपण. मुखी राम नाम असावं आणि संतांच्या सेवेचं व्रत असावं. आणि ते व्रत नंतर व्रत न राहता वेड व्हावं बरं का. काय व्रत मोडतात, व्रत विसरतो. व्रत विसरलं जातं बरं का. अरे आज एकादशी होती, विसरलोच हे खाल्लं ते खाल्लं. आज सोमवार होता, विसरलोच हे खाल्लं ते खाल्लं. वेड लागलेलं कधी जात नाही बरं. वेड असावं, वेड, देवाचं वेड लागावं, राष्ट्रभक्तीचं वेड लागावं. अशा वेडानं पछाडून जावं, असे चोखामेळा महाराज म्हणत आहेत की राम नाम माझ्या मुखी दे देवा आणि संतांची सेवा, हेच सारे बरं का जीवनाचं. त्या रामनामाच्या भव्य दिव्य चरित्राकडे आता आपण रामांच्या चरित्राकडे वळूयात. श्रीराम, राम ही दोन अक्षर, त्यातला अर्थ अनेक सद्गुणांचा पर्यायवाचक बनला बरं का. म्हणजे काय बघा, हा काय हो, रोज गुरुजी तिथे आम्ही ऐकायला जातो, 2.5 तास बोलतो बाबा, एवढ्या वेळ बोलतो, पण त्यांच्या बोलण्यात काही राम नाही. अनुभव आहे का ना तुमचा? त्यांच्या बोलण्यात काही राम नाही. राम म्हणजे तथ्य, घेण्यासारखं काही नाही. त्यांच्या बोलण्यात राम नाही. एवढं मोठं घर
केवढा तो दरवाजा आणि काय त्या खिडक्या आणि काय ते पडदे, काय ते संगमरवर सगळं लावलेलं, कुठं कुठं कोरीव काम केलेलं, पण त्या घरात राम नाही म्हणजे पावित्र्य नाही. एवढा सजलेला देह, म्हटलं ना श्वास घेतो आपण, सोडायची ताकद नाही बरं का, आणि सोडला तर परत घेत नाही आपण, घेण्याची ताकद नाही आपली. एवढा सजला देह, सुंदर कपडे, दाग दागिने, आणि ठूक झालं तर काय करायचं या देहाचं? एवढा देखणा आणि सजलेला देह, फक्त त्यात राम नाही म्हणजे चैतन्य नाही.